अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 2 मे 2024, वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरात नुकतीच झालेली दुहेरी हत्याकांडाची शाई वाढतच नाही, तर पुन्हा 2 मेच्या सायंकाळी चुलत भावानेच भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली। ही हत्या आपसी वादात घडल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे। प्रतीक प्रवीण जोशी वय 25 वर्ष, राहणार एकविरा देवी मंदिर परिसर, खरकाळी पुरा असे मृतक युवकाचे नाव आहे। तर सुमित जोशी वय 24 वर्ष असे हत्या करणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे। सुमित याने आपल्या चुलत भाऊ प्रतीकच्या छातीत व पोटामध्ये चाकूने गंभीर वार करून घटनास्थळावरून त्याने पोबारा केला। ही घटना वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। घटनास्थळी पोलीस उपायुक्त कल्पना बारवणकर या सुद्धा दाखल होऊन त्यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली। हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यावरच खरी माहिती उघड होणार आहे। 25 एप्रिलला दुपारी दुचाकीने धामणगाव रेल्वे जाणाऱ्या भारत फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याचा पाठलाग करून 2,79,000 सह मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या लुटमार टोळीचा अखेर अमरावती गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून 3,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींना विचारणा केली असता उधारीचे पैसे फेडण्यासाठी चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर व्यक्त केली। भारत फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी असलेले फिर्यादी आदित्य राजू दांडगे हे 25 एप्रिलला दुपारी धामणगाव रेल्वे रस्त्यावर दुचाकीने जात असताना अज्ञात दुचाकीवर आलेल्या आरोपीने लुटमार करून पसार झाले होते। आरोपींनी आधी फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या जवळील भारत फायनान्स कंपनी कलेक्शनचे 2,79,000 नगदी व सॅमसंग कंपनीचा टॅब बायोमेट्रिक मशीन असा एकूण 2,91,335 रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पोबारा केला। या प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 394, 392, 34 चा गुन्हा दाखल केलाय। गुन्हा गंभीर असल्याने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिलेत। यात स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांचे पथकाला रवाना केले। पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात राहणारा सचिन उर्फ शिव सोळंके याने त्याच्या इतर 2 साथीदारांसह गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झालेत। पथकाने सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके व त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंके याला ग्रामपंचायत जांबा बुद्रुक येथील ऑटो स्टँडवरून ताब्यात घेतले। आरोपींचा चुलत मामा आरोपी कार्तिक नंदू पवार याला सुद्धा ताब्यात घेतले। उधारीचे पैसे फेडण्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याने चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली।
यातील आरोपी ज्ञानेश्वर सोळुंके यांनी यापूर्वी उत्कृष्ट फायनान्स अमरावतीमध्ये काम केले असल्याचे, तसेच भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी हे गावोगावी जाऊन कर्जाची वसुली करतात. यामुळे त्यांनी लुटमारीचा प्लॅन केला होता. आरोपींनी आधी धामणगाव रेल्वे येथे जाऊन भारत फायनान्स ऑफिसच्या बाहेर उभे राहून कलेक्शनला जाणाऱ्या कर्मचारीची आधी रेकी केली होती. नंतर 25 एप्रिलला कट रचून आधी फिर्यादीच्या डोळ्यात मिरची फेकून लुटमार केली. या प्रकरणात पोलिसांनी 1,30,000 रुपये नगदी, गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली किंमत 1,75,000 रुपये, वेगवेगळ्या कंपनीचे 3 मोबाईल किंमत 40,000 रुपये असा 3,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लांडगे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मंचांगे तसेच पोलीस स्टेशन सायबर येथील अंमलदार चेतन गुल्हाणे, शिवा शिरसाट, सारिका चौधरी, चालक अंमलदार संजय प्रधान, श्याम मते, हर्षद भुसे यांच्या पथकाने केली आहे. कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला बंदी हेड इंजुरीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्पेशल पुरुष कक्षात उपचार घेत होता. अशात पोलीस कर्मचाऱ्याला झोप आली असता चाबी काढून 30 एप्रिलच्या पहाटे हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाती तुरी देऊन पसार झाला. सर्वत्र शोध घेतला असता कुठेही बंदीचा थांग पत्ता लागू शकला नाही. अशात आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून दोषी असलेल्या ASI सह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना 30 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी ASI सह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रुग्णालयातून फरार झालेला आरोपी हा अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सुंबा येथील रहिवासी असून विलास नारायण तायडे वय वर्ष 42 आहे. त्यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशन येथे 2021 मध्ये 376 पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. यावेळी पोलीस कर्मचारी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वार्डात तैनात होते. मात्र पहाटे 3 वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपेत असल्याचा फायदा घेत आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या उशीखाली ठेवलेली चावी काढून हातकडी उघडून फरार झाला होता. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याने पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती. अमरावतीत काय काय घडतंय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शहरातील एका ड्रग्सच्या व्यसना लागलेल्या युवकाला ड्रग्ज नागपुरात पोहोचवित असताना नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. अमरावती शहरात एकच खळबळ उडाली. यामुळेच आता अमरावती शहरसह नागपूरपर्यंत ड्रग्ज माफियाचे मोठे कनेक्शन असल्याचे नाकारता येत नाही. अमरावती शहरात गांजा, ड्रग्ससह अनेक प्रकारच्या नशा करणारे साहित्य पोलिसांनी जप्त करून याआधी कारवाई केली आहे. आता मात्र नागपूर पोलिसांनी अमरावती शहरातील एका युवकाला ड्रग्ज नागपूर शहरात आणताना रंगेहात ताब्यात घेतल्याने अमरावती शहरात ड्रग्सचे केंद्र तयार तर झाले नाही ना, असा खळबळजनक प्रश्न उपस्थित होत आहे. कमिशन बेसिसवर अमरावती शहरातून नागपूर शहरात ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या निखिल गोयंका या तरुणाला नागपूर पोलिसांनी ड्रग्सच्या 3 पॅकेटसह ताब्यात घेतल्याने दोन्ही शहरात एकच खळबळ उडाली. स्वतः ड्रग्सचा नशा करणाऱ्या निखिल हा अमरावती येथून ड्रग्सचा पुरवठा नागपूर शहरात राहणाऱ्या ड्रग शौकीन युवकांना करीत होता. त्याकरिता त्याला कमिशन दिले जात होते. या प्रकरणात नागपूर पोलीस निखिल गोयंका याची अँटी नार्कोटिक्स द्वारा तपासून बड्या ड्रग सप्लायरच्या शोधात लागले आहे. अमरावती शहरात ड्रग्ज माफिया कोण, तर नागपूर शहरातील सुद्धा ड्रग्ज घेणारे कोण सहभागी आहे, निखिल गोयंका हा कोणाला ड्रग्ज किती दिवसापासून सप्लाय करीत होता, याच्या तपासात आता नागपूर पोलीस लागले आहे.
या प्रकरणात आता मोठे ड्रग्ज माफिया पोलिसांच्या हाती लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या 43 गोवंशाला धारणी पोलिसांच्या सतर्कतेने जीवनदान मिळाले आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 5 आरोपींना ताब्यात घेतले तर 2 इसम जंगलाचा फायदा घेऊन पसार होण्यास यशस्वी झाले आहे. पोलिसांनी या धाडीत 5,17,000 किमतीचे गोवंश जप्त केले. जनावरांना एकमेकांना बांधून क्रूरतेची वागणूक देऊन निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळताच धारणी पोलीस ताफा त्या दिशेने रवाना झाला. 1 मेला पहाटे 4 वाजता झांजिरी ढाणा फाट्याजवळ सापळा रचून 5 आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत इतर 2 आरोपी जंगलाचा फायदा घेऊन जंगल दिशेने पळून गेले. पोलिसांनी या कारवाईत 5,17,000 रुपये किमतीचे 43 गोवंश जप्त करण्यात यश मिळवले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 5A 1, 5B, 9, 11 सह कलम 11 अंतर्गत कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, पोलीस कर्मचारी प्रवीण बोंडे, जगत तेलगोटे, शेखर गणी, मोहित आक्षे, राम सोळंके, सम्राट चव्हाण, जीवन गोलंबे, विकी दुर्ने यांनी केली. अमरावती शहरातील क्रांती कॉलनीत असलेल्या 200 वर्ष जुने कडुनिंब वृक्षाची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मनपा प्रशासनाची खोटी परवानगी घेऊन वृक्षाची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनपा झोन क्रमांक 5 मधील सहाय्यक मनपा आयुक्त यांच्या मिलीभगतमुळेच हा प्रकार घडला. यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीला आता जोर धरत आहे. एकीकडे झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देऊन लाखो रुपये खर्च वृक्ष जगविण्यासाठी प्रशासन करीत असते, मात्र दुसरीकडे याच प्रशासनाच्या आशीर्वादाने झाडाची खुलेआम कत्तल केली जात आहे. अशीच घटना शहरातील क्रांती कॉलनीत उघडकीस आली. मनपा सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्या संगनमताने 200 वर्ष जुने कडुलिंब वृक्ष तोडण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. महानगरपालिकेची खोटी परवानगी दाखवून 200 वर्ष जुने झाड खुलेआम कत्तल केल्या जात आहे. हा गंभीर प्रकार वृक्षप्रेमी आणि परिसरातील जबाबदार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ 200 वर्ष जुन्या झाडाची कत्तल थांबवली. ही घटनास्थळी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोलविण्यात आले. यात हजारो रुपयाची आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप करीत झोन क्रमांक 5 चे सहाय्यक आयुक्तांनी संगनमत केल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे. वृक्ष तोडण्यासाठी कोणी परवानगी दिली, जबाबदार कोण आहे याची चौकशी करण्याच्या मागणीला आता जोर धरत आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. उन्हाळ्यात गरजू रुग्णांना रक्ताची मोठी कमतरता निर्माण होत असते. अशात एक माणुसकीचे पाऊल म्हणून मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या संकल्पनेतून मनपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 2 मेच्या सकाळी मनपा अधिकाऱ्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले समाजाप्रती कर्तव्य बजावले. मनपा विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो. ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन अमरावती महानगरपालिका वतीने 2 मेच्या सकाळी रक्तदान शिबिराचा संकल्प करण्यात आला. महारक्तदान शिबिराचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रक्तदान करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये मनपा उपायुक्त श्यामसुंदर देव यांच्यासह शेकडो कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून मानवतेचा परिचय करून दिला. शहरात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. तो भरून काढणे अत्यंतिक आवश्यक असते, अन्यथा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात.
एखादी तातडीची शस्त्रक्रिया असेल तर त्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळेच आता उन्हाळ्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन अमरावती महानगरपालिकेने रक्तदान शिबिराचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमरावती महापालिकेतर्फे माननीय आयुक्त पवार साहेब यांनी 18 एप्रिल 2024 रोजी एक परिपत्र काढलेलं होतं, ज्यामध्ये अमरावती महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी 29 आणि 30 रोजी करण्यात आलेली होती. महापालिकेचे कर्मचारी वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत असताना अनेक ताणतणावातून जात असतात, अनेक संकटातून जात असतात. तेव्हा त्यांच्या आरोग्याची पण तपासणी होऊन योग्य वेळेला त्याच्यावर उपचार करणे पण तितकंच आवश्यक असल्याने त्यांची आरोग्य तपासणी शिबिर 29 आणि 30 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. त्याचबरोबर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्व निभावण्यासाठी माननीय आयुक्तांनी 2 तारखेला रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबतचं परिपत्रक काढलेलं होतं. त्याला अनुसरूनच अमरावती महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज रक्तदान शिबिरामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेत आहेत. मी स्वतः या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करूनच आता इथं तुमच्यासमोर बोलत आहे. आणि आता मोठ्या संख्येने अमरावती महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवत आहेत. माझं सगळ्यांना आवाहन आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे रक्तदान शिबिर जे इथं महापालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे, त्यामध्ये शक्य असल्यास त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि जगातलं हे सर्वश्रेष्ठ दान करण्याचा अनुभव घ्यावा. गरिबांना चांगले सुसज्ज घर मिळण्याकरिता केंद्र सरकार वतीने प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली. यात अमरावती मनपा विभागाच्या अंतर्गत अनेक घटक अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. अशात मात्र ज्यांना घरकुलाचे नितांत गरज आहे असे लाभार्थी आजही वंचितच आहे. तर ज्यांना आधीच घर आहे अशांना सुद्धा लाभ आधी मिळत असल्याची ओरड नागरिकातून होताना दिसून येत आहे. मात्र लाभार्थ्यांनी घरकुल शासनाच्या नियम अटी कागदाची पूर्तता केली असेल अशांचे घरकुल केंद्र स्तरावरून मंजुरी मिळत आहे. नियमाची पूर्तता अटी पूर्ण होत नसल्याने अनेक कारणे समोर येत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केली. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून अनेक वर्षांपासून स्वतंत्रपणे राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर कच्चे घर असलेल्या कुटुंबियांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. शहरी भागात महानगरपालिका अंतर्गत ही मोहीम राबवली जाते, तर ग्रामीण भागात लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. अमरावती मनपा हद्दीत 126 झोपडपट्टी आहेत. यात मनपाने 28,500 कुटुंबियांचे सर्वे करून भूमी अभिलेख विभागाच्या अंतर्गत 1250 कुटुंबियांना PR कार्डचे वितरण केलेत. अशात 600 घरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला. घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता घटक 4 पर्यंत विभागणी केली असून घटक क्रमांक 1 मध्ये ज्यांचे उत्पन्न 3 लाख पर्यंत आहे अशा 4,550 ची वर्क ऑर्डर काढण्यात आली. 1,155 लाभार्थ्यांच्या घराचा नकाशा मंजुरी करून 4,000 घरकुल पूर्णत्वास आले असून 530 घरकुल होण्याच्या मार्गावर आहेत. यात लाभार्थ्यांना 2,50,000 अनुदान मिळत असून केंद्र सरकार वतीने 1.5 कोटी तर महाराष्ट्र सरकार वतीने 1 लक्ष अनुदान मिळत आहे. उर्वरित लाभार्थ्यांना किस्तीप्रमाणे अदा करायचे आहेत. घटक 3 मध्ये भाडेकरू गरीब लाभार्थ्यांचा समावेश येतो. या घटक अंतर्गत 250 घरकुल पूर्ण झाले असून तपोवन निंभोरा येथे झाले असून उर्वरित डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्प अधिकारी सुनील चौधरी यांनी सिटी न्यूजकडे स्पष्ट केली. या घटकात लाभार्थ्यांना 1 BHK फ्लॅट मिळत आहे. अमरावती शहरात मनपा वतीनेही योजना अंमलात येत असून टाउन हॉल येथे कागदाची पूर्तता पूर्ण करून उच्च स्तरावर मंजुरी मिळण्याकरिता पाठविली जात आहे. मात्र शहरात अनेक गरीब लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली असताना सुद्धा लाभ मिळत नसल्याची ओरड नागरिकांमधून दिसून येत आहे. ज्यांना पक्के सिमेंटचे घरे आहेत त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात आहे आणि ज्यांची घरे मातीची कच्चे बांधकाम आहे असे नागरिक घरकुलापासून आजही वंचित असल्याचे अनेकांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे.
याबाबत सिटी न्यूजची टीम शहरात लाभार्थ्यांचा सर्व्हे करून खरंच गरिबांकरिता काढण्यात आलेली ही योजना गरिबांना मिळाली का हे आता जाणून घेणार आहे. तर अमरावती मनपा क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची काय स्थिती आहे, कितपर्यंत घराची मंजूर झाली आहे आणि कितपर्यंत घर आपण मंजूर करत आले आहे? माझं नाव सुनील चौधरी, डेप्युटी इंजिनियर, प्रधानमंत्री आवास योजना. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं कार्य 2016पासून सुरू झालेलं आहे. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब लाभार्थ्यांना घरे देणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. ज्या लाभार्थ्याचं भारतात पक्कं घर नाही असा हा योजनेचा लाभार्थी आहे. एक ज्या व्यक्तीकडे स्वतःचं वैयक्तिक प्लॉट आहे परंतु भारतात पक्कं घर नाही, पती पत्नीचं, अशांना आपल्याला घरे देता येतात. आणि दुसरा, जे लोक भाड्याच्या घरात राहतात ज्यांच्याकडे म्हणजे प्लॉटसुद्धा नाही आहे आणि पक्कं मकानसुद्धा कुठेच नाही आहे, असे लोक भाड्याच्या घरात, त्यांच्याकरता पण योजना आहे. आज अमरावती महानगरपालिकामध्ये वैयक्तिक प्लॉटवर जे घरं बांधतात लोक, त्याला आम्ही घटक क्रमांक 4 म्हणतो प्रधानमंत्री आवास योजनेचा. या अंतर्गत 5,705 घरकुल मंजूर आहेत. 4,500 लोकांना आम्ही कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. 4,000 घरं पूर्ण झाले आणि 550 घरं प्रगतीत आहेत आणि उरलेले 1,155 जे लाभार्थी आहेत त्यांची नकाशा मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. एकंदरीत आम्हाला हा प्रोजेक्ट डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण करायचा आहे. या अंतर्गत लाभार्थ्याला 350 स्क्वेअर फूट कार्पेटचं घर बांधायचं आहे आणि 2.5 लक्ष रुपये अनुदान आहे. साधारण 350 फूट कार्पेटच्या घराला 7 ते 8 लक्ष रुपये आज रोजी लागतात. 2.5 लक्ष रुपये अनुदान वगळता उर्वरित हिस्सा हा लाभार्थी हिस्सा राहतो. म्हणजे लाभार्थ्याला हे स्वतःहून करायची आहे, तडजोड करून घर बांधायचं आहे. त्यानंतर घटक क्रमांक 3 म्हणतो आपण, जे लोक भाड्याच्या घरात राहतात त्यांच्याकरता आम्ही फ्लॅट सिस्टीमचा इथे एक प्रोजेक्ट मंजूर आहे आपल्याकडे. या अंतर्गत 850 फ्लॅट, 860 फ्लॅट्स आपले मंजूर आहेत. 250 फ्लॅट्स पूर्ण होऊन लाभार्थी लोक राहायला पण गेलेले आहेत. साधारणपणे फ्लॅटची किंमत 9 लक्ष आहे आणि 2.5 लक्ष शासन अनुदान वजावता 6.5 लक्ष हा लाभार्थी हिस्सा आहे. आज रोजी आमचे 250 घरं पूर्ण झालेले आहेत. तपोवन गेटच्या आतमध्ये मौजा मसला, बडनेर रोडला निंबोरा आणि एक बडनेरा 10-3 अशा ह्या साईट्स आहे आमच्या. आणि उर्वरित 10 भूखंडावर 610 सदनिकांचं बांधकाम प्रगतीत आहे. डिसेंबर 2024पर्यंत आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू, त्याकरता आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचं काम एक चांगल्या पद्धतीनं चालावं याकरता एक वेगळा शहरस्तरीय तांत्रिक कक्ष म्हणून शासनाने इथे एक स्थापन केलेला आहे. या तांत्रिक कक्षामध्ये मी आणि एक विपिन त्रिवेदी फायनान्सर असे आम्ही 2 पोस्ट आहेत. सोबत मदतीला आमच्याकडे कॉम्प्युटर टायपिस्ट आहेत. त्यानंतर ऑफिसच्या स्टाफमध्ये इंजिनियर्स आहेत, जिओटॅगिंग करण्याकरता साईट असा हा स्टाफ आहे. 13 ते 14 जणांचा स्टाफ आहे. आम्ही इथं कामं करतो माननीय आयुक्त साहेबांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणि शहर अभियंतासुद्धा आमचे एक बॉस आहेत. तसंच अमरावती शहरामध्ये PR कार्डचा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. स्लम आपल्याकडे जवळजवळ अमरावतीमध्ये 126 स्लम आहेत. 126 स्लममध्ये 100 स्लम शासकीय जागेवर आहेत आणि 26 स्लम ह्या खाजगी जागेवर आहेत. आम्ही शासकीय जागेवर स्लमचं सर्वेक्षण पूर्ण केलं. यामागचा शासनाचा उद्देश असा होता की स्लममध्ये राहणाऱ्या लोकांना, ज्यांची कच्चे घरं आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळावा. तर शासनाने एक परिपत्रक काढलं की 2011 पूर्वीचे जे लाभार्थी तिथे राहतात, ज्यांची घरं कच्ची आहेत, त्यांचा प्रस्ताव तयार करून मान्य जिल्हाधिकारी साहेब तथा समिती अध्यक्ष यांच्याकडनं मंजूर करून घ्यावा आणि या लोकांना घरं द्यावी. आज रोजी आम्ही 1250 लोकांना PR कार्डचं वाटप झालेलं आहे. कच्च्या घरावर आहे 600 घरं आम्ही आज या योजनेतून मंजूर केलेले आहे. असा हा प्रोजेक्ट आहे. परंतु काही प्रस्ताव आज स्थगिती, विद्यमान न्यायालयाची स्थगिती असल्याने प्रस्ताव आज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. स्थगिती हटल्यानंतर ते सुद्धा प्रस्ताव मंजूर होतील आणि शासनाकडे आम्ही कच्च्या घरवाल्यांचा सुद्धा प्रस्ताव पाठवू. हा प्रथम प्रस्ताव कच्च्या घरवाल्यांचा, नंतर त्याच झोपडपट्टी किंवा स्लममध्ये पक्क्या घरवाले लोक राहतात, त्यांनासुद्धा आम्हाला PR कार्ड द्यायचं आहे. त्याला थोडा वेळ लागेल, परंतु प्राधान्यानं कच्च्या घरवाल्यांना घ्यायचं आहे. धन्यवाद. शहरामध्ये ओरड अशी पण आहे, तक्रारी पण अशी आहे की ज्यांचं कच्चं घर आहे त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. ज्यांच्या ऑलरेडी इमारती आहेत, म्हणजे 2 मजली इमारती आहेत, त्यांना त्यांच्या शेजारी असलेल्या कच्च्या बांधकामापेक्षा त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला. कसं आहे, आम्ही जेव्हा सर्वेक्षण करतो त्या 2011 पूर्वीचा पुरावा त्या लोकांनी आम्हाला द्यायला पाहिजे. बरेच लोक असे आहेत की 2011 पूर्वीचा पुरावा जेव्हा सर्वेक्षण करतो आमची टीम जाते तेव्हा देत नाहीत. एक दुसरी गोष्ट,
जेव्हा आम्ही स्लमचा सर्वे करून प्रस्ताव मंजुरीकरता टाकतो, याच्यामध्ये 2 ते 4 वर्षाचा कालावधी निघून जातो, तर तेव्हा तो लाभार्थी घर पण उचलून घेतो स्वतःच. अशा केसमध्ये ही आपण जे म्हणता ही वस्तुस्थिती राहते, परंतु मुळात चुकीचं काम करावं आपण असं राहते. कारण बरेच शेवटी हा म्हणजे एकत्रित काम करण्याचा हे आहे, यामध्ये टीमवर्क आहे आणि होऊ शकते एखाद्या टीममधल्या सदस्याकडनं काही चूक झाली असेल, परंतु स्वतःहून चूक करायचा असा मानस आमचा 100% नाही. 26 एप्रिलला संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूक मतदानात मतदान कक्षात मोबाईल बाळगणे कायद्याने मनाई असताना सुद्धा अनेक हौशी मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये स्वतः कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचे थेट चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले. अशावर आता पोलीस कारवाई करण्यात ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. या संबंधित सायबर पोलिसांनी अहवाल तयार करून पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक सह निवडणूक अधिकारीकडे सोपविला आहे. मतदारांनी मतदान कक्षेत मोबाईल बाळगणे, मतदान करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण करणे ते सोशल मीडियावर व्हायरल करणे अशांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली असताना सुद्धा अमरावती शहर ग्रामीण भागात अनेक हौशी मतदारांनी स्वतः मतदान करीत असताना व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचा स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण तर केले, मात्र हम किसी से कम नहीं असे दाखवण्यासाठी, तसेच आपण आपल्या उमेदवाराविषयी किती इमानदार आहोत हे स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल केले आणि हेच व्हिडिओ सायबर पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात सायबर पोलिसांनी अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरील असे फोटो व्हिडिओचा शोध घेऊन अहवाल पूर्ण केला आहे आणि हाच अहवाल सायबर पोलिसांनी जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हा अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपविला आहे. यावर आता जिल्हा अधिकारी कटियार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. सध्या सर्वत्र सूर्य आग ओकतो आहे. वाढत्या उन्हाचा फटका मनुष्यासह जनावरांना सुद्धा बसत आहे. याच महिन्यात एसटीने प्रवास करीत असताना बडनेरा बस स्थानकावर मात्र प्रशासनाने कोणतीच सुविधा केल्याचे दिसून येत नाही. बडनेरा आगारात सौंदर्यीकरणाच्या नावाने इतर सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर विद्युत पुरवठा खंडित असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे अनेक दिवसांपासून बस स्थानकात नवीन बांधकामाला सुरुवात करण्यात आली, मात्र अद्यापही अपूर्णच असल्याचे चित्र दिसून येत आहे. बडनेरा बस स्थानकाचे लाखो रुपये खर्ची घालून सौंदर्यीकरणाचे कामे सुरू आहे. या कामादरम्यान प्रवाशांच्या सुविधेकडे एसटी प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असून रणरणत्या उन्हात प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून सिटी न्यूज जवळ व्यक्त केल्यात. काम सुरू आहे, त्याच्या सुद्धा प्रवाशांच्या समस्या आहेत. तर काय समस्या आहेत? पाण्याची व्यवस्था नाही आणि रस्ता बरोबर नाही आहे, इथे ग्राउंड नाही आहे बरोबर आणि बस एका जागी कुठे थांबतात ते कळतच नाही लोकांना. उन्हात आली की धावतात. उन्हाचा काय त्रास? उन्हाचा त्रास होत म्हणजे पाणी नाही, तिथे थांबायला जागा नाही बरोबर. इधर धूप में बहुत प्रॉब्लम होती है. बस के लिए हम 1-1.5 घंटे से खड़े हैं. इधर पानी की व्यवस्था थोड़ी चाहिए और धूप के लिए छाँव के लिए कुछ चाहिए. और इधर काम भी चालू है तो इधर डिस्टर्बेंस भी बहुत है, आवाज़ वगैरह बहुत होती है. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती आगार क्रमांक 2 बडनेरा येथील बस स्थानकावर काही महिन्यांपूर्वी बस स्थानक सौंदर्यीकरणाच्या मोहिमेत बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले व हे बस स्थानक कार्यान्वित सुद्धा झाले. मात्र आता काही महिने उलटून गेल्यावर बस स्थानकावर काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन बस स्थानकावर बसेसचा थांबा बंद करून जुन्या बस स्थानक बसेसला थांबा देण्यात आला आहे. मात्र आधीच जीर्ण झालेल्या बस स्थानक इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था आहे. तेथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने तेथील पंखे बंद आहेत. विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे, त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे बस स्थानकावरील झाडाच्या सावलीत प्रवासी तात्काळत उभे दिसून येतात. जुने व नवे बस स्थानकामध्ये जवळपास 200 ते 300 मीटरचे अंतर आहे. त्यामुळे महिला प्रवासी, लहान मुलाबाळांना भर उन्हात एसटी बस करिता धावपळ करावी लागते. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही भलतीकडेच असल्याने काम सुरू असल्याने प्रवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. तसेच प्रवाशांना उभे राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. एकंदरीत बस स्थानकाचे जरी सौंदर्यीकरण होत असले तरी प्रवाशांना मात्र हाल सहन करावा लागत आहे.
शेतमजूरसह गरीब गरजूकरिता स्वर्गीय विजयराव ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाआरोग्य शिबिरसह रक्तदान शिबिराचे आयोजन करून ढोले यांच्या मुलाने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे। चांदूर बाजार तालुक्यातील अंबाडा येथे गावात जीवन आधार सामाजिक संस्था अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले। यात अनेकांनी लाभ घेतला। चांदूर बाजार तालुक्यातील अंबाडा येथे स्वर्गीय विजयराव ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोरगरीब शेतकरी परिवार यांच्या सेवेकरिता इतर खर्च न करिता ढोले परिवार व गावातील मित्र परिवार यांनी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे। याकरिता जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या माध्यमातून अंबाडा येथे मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। गावातील श्रीकृपा क्लिनिक, आशाई मेडिकल, गणोरकर ज्वेलर्स, श्रीनय ट्रेडर्स आदी योगी CIC सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले। या शिबिरामध्ये 499 गरजू परिवार यांनी लाभ घेतला तर 25 रक्तदाते यांनी रक्तदान करून खूप मोठा मदतीचा हात दिला आहे। यामध्ये जीवन आधार संस्थे माध्यमातून वृद्धांना काठी वाटप सुद्धा करण्यात आले। या शिबिरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजार, डॉक्टर अश्विनी रडके, सहसचिव सुयोग गोरले, अजय ठाकरे, पत्रकार सागर सवडे आदी गावातील नागरिक, मित्रपरिवार, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक आदर्शवादी उपक्रम आज स्वर्गवासी विजयराव ढोले यांच्या माध्यमातून अंबाडा नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेला। गोरगरीब गरजू परिवाराला कुठेतरी आधार व्हावा हा उद्देश ढोले परिवारांचा नेहमी राहिलेला आहे। आज त्यांच्या माध्यमातून आज अंबाडा या नगरीमध्ये महाआरोग्य रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करून एक गरजू परिवाराला मदतीचा आधार देण्यात आलेला आहे। या सर्व संदर्भातली काही प्रतिक्रिया देण्याकरता आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत। आपण त्यांच्यासोबत या सर्व संदर्भातली काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। भाऊ, मला सांगा की आज आपण या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, ही संकल्पना कशी काय आपल्याला सुचली, काय सांगू शकाल आपले प्रथम? आमचे जे काकाजी आहे विजयरावजी ढोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचे त्यांचे जे पुत्र आहेत बंटी ढोले यांचा दरवर्षी उपक्रम असतो। मागच्या वर्षी पण इथं आपण एक आरोग्य शिबिर केलं, खूप छान आरोग्य शिबिर घेतलं। त्याच धर्तीवर ह्या वर्षी पण आपलं दरवर्षी आरोग्य शिबिर झालं पाहिजे आणि शुभमने आमच्याकडे एक कल्पना मांडली। मी रुपेश ढोले, आमचे आशिष माल्ला, आमचे गणवरकर, आमचे विनय केंडे, आम्ही जे मित्र परिवार आहे, ढोले कुटुंबावर जे प्रेम करणारे जे लोक आहे अंबाड्याचे, यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या शिबिराचं आयोजन केलं। या शिबिरामध्ये आम्हाला जीवन आधारित संस्था यांनी पण मदत केलं। शालिनीताई मेघे यांच्या सहकार्याने हे पूर्ण शिबिर सर्व मिळून आम्ही शिबिर आयोजित केलं आणि एवढा चांगला रिस्पॉन्स हा लोकांचा मिळाला। याचा उद्देश असा आहे की जे शेतकरी लोक, शेतमजूर जे लोक आहेत, गरीब लोकांचे जे लोक आहेत, यांना प्रत्येक वेळ यांना पाहायला तर खूप प्रकारच्या बिमाऱ्या असतात, पण यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही आणि इथं अशी व्यवस्था केलेली आहे की यांना प्रॉपर यांना मार्गदर्शन झालं पाहिजे। ज्या गरीब कुटुंबांना लाखो रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपयाचं जी शस्त्रक्रिया करायला लागतो, ही शस्त्रक्रिया फुकट आणि मुक्त झाली पाहिजे आणि ह्या लोकांचं जीवनमान दुरुस्त झालं पाहिजे आणि यांचं चांगलं आरोग्य सुखमय झालं पाहिजे। ह्या उद्देशाने आम्ही इथे ह्या आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलं। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे। भाऊ, मला सांगा की याचं नियोजन कशा प्रकारे आहे आणि आज या महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे, भरपूर प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे। याचं पुढील नियोजन कसं राहणार आहे, काय सांगू शकाल आपल्याला? पुढील नियोजन दादा, सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणत होतो गावातल्या लोकांनी, म्हणजे गावाच्या लोकांना रिस्पॉन्स येत आहे, त्याप्रमाणे लोक विचारत आहे की ऑपरेशन कुठे होतं आहे, कसं होतं आहे आणि पुढची प्रोसिजर काय। पुढची प्रोसिजर अशी राहील की आज आपण जे पेशंटला डॉक्टरांनी सजेस्ट केलं त्यांचं ऑपरेशन आहे, ऑपरेशनला उद्या डॉक्टर शालिनीताई मेघेतर्फे ॲम्ब्युलन्स येणार आणि त्यांना इथून आपण पुढच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येईल। त्यानंतर त्यांचं ऑपरेशन त्यांना आपण परत इथे सोडू। अशाच प्रकारे हा उपक्रम आपण दरवर्षी लावण्याचा प्रयत्न करू। जीवन आधार संस्थेमार्फत शालिनीताई मेघे हॉस्पिटलमधून आपण जास्तीत जास्त गरजू लोकांची इकडे मदत होईल आणि लोकांनी त्याचा लाभ गावामध्ये येण्यास त्यांना विनंती। आज विजयराव ढोले स्मृतीप्रित्यर्थ हे महाआरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं, ही संकल्पना कशी काय आपल्याला सुचली, काय सांगाल? दादा, हे आपलं एक NGO आहे। आपण हे NGO मागील गेल्या 8 वर्षापासून NGO चालवत आहे, विजयराव ढोले सोशल वेलफेअर फाउंडेशन। यामार्फत आपण वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करत आहोत। तसंच हे माझं गाव असल्यामुळे गावात काही ना काही करावं आपण आणि गावामध्ये येत राहावं, गावच्या लोकांची आपली भेट होत राहावी आणि गावातले शेतमजूर आहे, माझं काय बालपण इथे गेलं आहे,
बालपण केल्याने मला माहिती आहे लोकांना फार रोग असतात, त्यांना टाईम मिळत नाही किंवा पैशावर ते जाऊ शकत नाही बाहेर गावी. तर एक संकल्पना आली आपण बाहेरगावी करतो, काहीतरी आपल्या गावामध्ये करतो. त्यामुळे ह्या आरोग्य शिबिराचा आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आरोग्य शिबिर स्मृतिप्रित्यर्थ अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने जेवण साजरं आणि वेगवेगळी पद्धत करून साजरी करतात स्मृती दिन. आपण वेगळ्या पद्धतीनं एक समाजामध्ये आदर्श असा प्रस्थापित करणारा एक मोठा उपक्रम आपण राबवलेला आहे. काय सांगायला दादा? सगळ्यांचा आपापला पर्सनल ओपिनियन आहे. यामध्ये काय गावचे रुपये दादा ढोल झाले, आशीर्वाद झाले, नेहमी आमच्यासोबत असतात. आणि जेवणापेक्षा जेवण काही सोहळ्याला कुठे पण मिळून जातं, पण हे जे असं रोगराईचं निदान आहे हे कुणाला मिळत नाही. म्हणून आपण पैसा जेवणात खर्च न केल्यापेक्षा हा पैसा इकडे चांगल्या कामी लागतात, ज्यामुळे की हजारो लोकांचे जीव वाचू शकेल. त्या जेवण काय आपल्याला कुणी पण देऊन देईल, पण हे औषध डॉक्टर याचा खर्च कोणी करत नाही. म्हणून आपण ते पैसे जेवणात नाही करता किंवा दुसऱ्या कार्यामध्ये नाही करता हेल्थ केअर कॅम्पमध्ये किंवा हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये आपण ते वाढवतो. समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित करून विजयराव ढोले यांनी स्मृतिप्रित्यर्थ भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. कुठल्याही शेतकरी शेतमजुरांनी सोनं नाणं गहाण न ठेवता एक रोगनिदान शिबिराचा आधार उपलब्ध करा म्हणून महाआरोग्य शिबिराचे या ठिकाणी आयोजित करण्यात आले. कॅमेरामॅन अभिसह सुयोग कुर्ले, सिटी न्यूज, चांदवड. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.